श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी मेघास कुकिंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज आहे ना रक्षाबंधन स्पेशल नारळी भात करत आहे. तर आज थोडा उशीर झाला आहे व्हिडिओ टाकायला, तर प्लीज समजून घ्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज जास्तीत जास्त सपोर्ट करा. मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे पॅनमध्ये. त्याच्यामध्ये 4 लवंग टाकलेले आहे, 2 विलायची आणि 1 दालचिनीचा तुकडा टाकले अर्धा इंचाचा आणि बासमती तांदूळ पावशेर घेतलेला आहे आणि तो भिजू घातलेला होता अर्ध्या तासासाठी. आणि आता त्याच्यामध्ये ना परतून घेतलं टाकून आणि गरम पाणी घेतलेले. गरम पाणी टाकून फुल आपण गॅस राहू द्यायचा आणि त्याच्यावरती होऊ द्यायचा आहे तो. आणि त्याच्यानंतर आहे ना सुरुवातीला फुल गॅसवर होऊ द्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये ना आपलं केशर दूध टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर कमी गॅसवरती आपल्याला तो परत आहे ना स्लो करून झाकून होऊ द्यायचं आहे. थोडंफार पाणी राहिलं तेव्हा कमी गॅस करायचं आहे आणि त्याच्यानंतर झाकून ठेवायचं आहे. तर मग तुम्ही बघू शकता किती मस्त छान असा केसरचा कलर उतरलेला आहे आपल्या भातावरती. तर आता हे साईडला तसंच ठेवून द्यायचं बंद करून. त्याच्यानंतर आपण आहे ना गुळ विरघळून घ्यायचा आहे. गुळ आपल्याला पाक तयार करायचा नाही, गुळाचा आपल्याला फक्त विरघळायचा आहे. कारण आहे ना हा गुळ म्हणजे प्रत्येक भातामध्ये पूर्णपणे विरघळला पाहिजे, सगळीकडे मिक्स झाला पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला तो विरघळायचा आहे. तर आहे ना मी पहिले आता 2 चमचे तूप टाकून घेतलेले फक्त कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये हा गूळ टाकून घेतलेला आहे. गूळ टाकला की त्याच्यामध्ये खोबरं किसलेलं टाकायचं आहे अर्धी वाटी. 2 वाट्या मी गूळ घेतलेला आहे आणि 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटीने, सॉरी चुकून झालं. तरी ना हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पावशेरचं प्रमाण सांगते मी पावशेर भातासाठी, तुम्ही जास्तही करू शकतात. आता हे ड्रायफ्रूट्स तळलेले होते मी, काजू बदाम आणि मनुके असं तळलेलं होतं आपल्या तुपामध्ये. आणि आता हे सगळं मिश्रण आपल्या या भातावरती टाकून द्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आणि गॅस बंदच ठेवलेला आहे मी, अजून चालू नाही केलेला आहे. आता हे सगळं मिक्स केलं गेल्याच्यानंतर गॅस एकदम लो करून चालू करायचा आहे आणि झाकण ठेवायचं 10-15 मिनटासाठी. आणि तुम्ही बघू शकता आपला भात तयार झालेला आहे, एकदम मोकळा आणि सुटसुटीत. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि प्लीज सपोर्ट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते. त्यासाठी एक नक्की लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.